शेतकऱ्यांनो, फक्त शेती करू नका, आता शेतीत कमाईची नवी क्रांती अनुभवायला तयार व्हा. घरातील लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत खाद्यपदार्थ, मनोरंजन, ज्ञान या सगळ्यांच्या अनुभवांनी भरलेला कृषी महामहोत्सव म्हणजे पुरंदर कृषी एक्स्पो 2026. आणि हे होणार आहे आपल्या सासवड मध्ये 22 ते 25 मे 2026 दरम्यान. इथे फक्त प्रदर्शन नाही, तुमच्या शेतीचं भविष्य बदलणार आहे. आणि आपल्या कृषी प्रदर्शनात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन आणि स्मार्ट तंत्रज्ञान, त्यासोबत शेतीतील नवीन उपाययोजना आणि व्यवसायाची सुवर्ण संधी. म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याने या एक्स्पोला नक्की भेट द्या. आणि आपल्या प्रदर्शनात शेतकऱ्यांना मिळणार आहे थेट तज्ञांचे मार्गदर्शन, ज्यामध्ये येणार आहेत डॉक्टर सोमनाथ माने, विवेक शिंदे, बालाजी लोमटे यांसारख्या अनेक तज्ञ मार्गदर्शक. आणि हो, इथे तुम्हाला मिळणार आहे दररोज 100 लकी ड्रॉ जिंकण्याची संधी. सोबतच तुम्हाला अंतिम दिवशी मेगा ट्रॅक्टर जिंकण्याची सुवर्ण संधी. आणि लकी ड्रॉ मध्ये सहभागी होण्यासाठी फार्मर आयडी किंवा सातबाराची प्रत नक्की जवळ ठेवा. आणि तसेच रजिस्ट्रेशन केल्यावरती तुम्हाला मिळणार आहे पिठलं भाकरीचं जेवण. तसेच आपल्या प्रदर्शनात नवनवीन वाहनांच्या मॉडेल्सचे देखील सहभाग असणार आहे. साठी सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान तुम्हाला यायचं आहे शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड, पुणे येथे. पुरंदर कृषी एक्स्पो 2026, शेतीला नवी दिशा आणि शेतकऱ्यांना नवी संधी. संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सासवड येथील शरद कृषी आणि पर्यावरण विकास प्रतिष्ठानच्या वतीने शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर आयोजित भव्य पुरंदर कृषी एक्स्पो 2026 ते शुक्रवारी सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आणि सासवडच्या नगराध्यक्षा आनंदी काकी जगताप यांच्या हस्ते आयोजक माजी आमदार संजय जगताप आणि ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन झालंय. 22 मे ते 25 मे दरम्यान चालणाऱ्या या प्रदर्शनात पहिल्याच दिवशी शेतकरी आणि नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळाला. माजी आमदार संजय जगताप यांनी प्रदर्शनामागील भूमिका स्पष्ट केली. कात्रज डेअरीचे उपाध्यक्ष तानाजी जगताप, संत सोपान काका सहकारी बँकेचे अध्यक्ष रमणिकलाल कोठडिया, भाजपाचे नेते बाबाराजे जाधवराव यांनीही आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे कौतुक करत प्रदर्शनास शुभेच्छा दिल्या. 4 दिवसीय महोत्सवात आधुनिक कृषी तंत्रज्ञान, AI आधारित शेती, ड्रोन फवारणीची थेट प्रात्यक्षिके, प्रगत सिंचन व्यवस्था, पशुपालनाची अद्ययावत माहिती दिली जात आहे. प्रदर्शनात एकूण 160 व्यावसायिक स्टॉल्स आणि 50 महिला बचत गटांचे स्टॉल्स उभारण्यात आलेत. मैदान परिसरात पार्किंग, कडक सुरक्षा आणि शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शनाच्या सुविधेसह प्रत्येकाला मोफत बेसन भाकरीचा आस्वाद मिळणार आहे. महोत्सवात दररोज विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून दररोज 100 कृषी अवजारे आणि प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी ट्रॅक्टरचे बंपर बक्षीस दिले जाणार आहे. या निमित्त कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट शेतकरी, गोपालक, महिला बचत गट आणि प्रक्रिया उद्योग यांना कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कृषीनिष्ठ शेतकरी सदाशिव टिळेकर, ॲव्होकाडो आणि ड्रॅगन फ्रूट शेती, राहुल भोसले, फळबाग लागवड, शेडनेट, राणी सचिन काळाने, फळबाग लागवड आधुनिक तंत्रज्ञान, राजश्री कैलास शिर्के, नैसर्गिक आणि गटशेती, गोपाळ कदम, जैविक आणि सेंद्रिय, निविष्ठा डाळिंब, अंजीर, सीताफळ वापर, शशिकला मधुकर राऊत, मल्टी लेअरिंग फार्मिंग, संतोष म्हस्के, एकरी 100 टन ऊस उत्पादक, स्वप्नील मोरे, उत्कृष्ट अंजीर उत्पादक शेतकरी, वैशाली शंकर कड, पॉलीहाऊस फुलशेती, पुरंदर हायलँड्स, FTCL अंजीर प्रक्रिया उद्योग आणि निर्यात, नितीन इंगळे, आंबा सीताफळ, पेरू चिक्कू स्ट्रॉबेरी जांभूळ प्रक्रिया उद्योग, सुवर्णाताई खेनट, जांभूळ ज्यूस कॅन्डी प्रक्रिया उद्योग, उत्कृष्ट गोपालक समीर रोहिदास यादव, उत्कृष्ट गाई आणि जातीवंत ब्रीड, साई प्रसाद शेंडकर, गीर जाफराबादी, प्रतिदिन 20 लिटर दूध क्षमता. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची दिशा आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हाच या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. पुरंदरसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, सामूहिकपणे येत आपली शेती अधिक प्रगत करावी. संजय जगताप यांनी सांगितले, बदलत्या हवामानात टिकून राहण्यासाठी अशा कृषी प्रदर्शनाची अत्यंत गरज आहे.
एक्सपोजमुळे शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आणि प्रक्रिया उद्योगांची माहिती मिळेल, ज्याचा थेट फायदा त्यांच्या उत्पादनात आणि आर्थिक प्रगतीत होईल. या उपक्रमामुळे शुभेच्छा, असे पुरुषोत्तम जगताप अक्षय सोमेश्वर साखर कारखाना यांनी म्हटले. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जीवन कड. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.